किसान शेतीतील नव्याची ओळख करून घ्या, तज्ञांशी थेट संवाद साधा. किसान ॲप डाउनलोड करा. नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी डॉक्टर चारुदत्त टिपसे, कृषी विज्ञान केंद्र अकोला येथे विषय विशेषज्ञ पीक संरक्षण या पदावर काम करतोय. शेतकरी बंधूंनो, आपली खरीप हंगामाची जी तयारी असेल, जी खरीप हंगामाची कामं जी आहेत, ती खरीप हंगामाची काम आता जमीन तयार करणं वगैरे हे सुरू झालेलं असेल. बंधूंनो, आपल्या पिकावर सगळ्यात जास्त जो खर्च होतो तो म्हणजे एकतर 3 गोष्टी असतात. त्यामध्ये बियाणं असतं, त्यामध्ये आपला रासायनिक खतावर देखील खर्च होतो आणि त्याचप्रमाणे कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव झाल्यानंतर त्यांच्या व्यवस्थापनाकरता देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये खर्च होतो. तेव्हा खरीप हंगामामध्ये आपल्या पिकावर येणाऱ्या ज्या काही किडी आहेत त्यांचं प्रमाण आपल्याला कमी कसं करता येईल आणि पीक संरक्षणावरचा जो खर्च आहे हा पीक संरक्षणावरचा खर्च आपल्याला कमीत कमी ठेवता येईल, जेणेकरून एकूणच पीक उत्पादन खर्च कमी राहून आपल्याला निश्चितच त्या पिकामधून आपल्याला निव्वळ नफा जो आहे निव्वळ नफा आपल्याला चांगल्या प्रकारे होऊ शकतो. तर बंधूंनो, याबद्दलचं एक थोडंसं आपण प्रेझेंटेशनच्या माध्यमातून आपण चर्चा करूया. आपण त्या संबंधी माहिती जाणून घेऊया. स्लाइड दिसते पहिल्या सांगता येईल. हा, पहिल्यापासून व्हिडिओ स्लाइड. तर बंधूंनो, खरीप हंगामपूर्व कीड व रोग व्यवस्थापनाचे उपाय जे आहेत ते आपण बघणार आहोत. म्हणजेच काय, तर खरीप हंगामामध्ये म्हणजेच आपल्या पिकाची पेरणी झाल्यानंतर भविष्यामध्ये ज्या काही किडी किंवा रोगांचा प्रादुर्भाव होणार आहे त्यावर आपल्याला आजच काय उपाय करता येतील, जेणेकरून किडीचं आणि रोगांचं प्रमाण जे आहे, किडी आणि रोगांचं प्रमाण कमीत कमी राहून आपल्याला निश्चितच पीक संरक्षणावरचा खर्च आपल्याला कमीत कमी ठेवता येईल आणि एकूणच उत्पादन झाल्यामुळे आपल्याला निव्वळ नफा मिळवता येईल. बंधूंनो, बघा, पीक उत्पादन खर्चातले आपण जर महत्वाचे घटक बघितले की जिथे आपल्याला नगदी पैसे द्यावे लागतात, तर त्यामध्ये बियाण्याचा समावेश होतो, रासायनिक खतांचा समावेश होतो आणि कीडनाशकांमध्ये जी काही बुरशीनाशक असतील ती देखील आली, कीटकनाशक देखील आली आणि इतर देखील जी कीडनाशक आपण वापरतो ती देखील, म्हणजे बॅक्टेरियानाशक वगैरे, जीवाणूनाशक वगैरे, त्यांचा देखील अनुभव यामध्ये होतो. तर हे जे 3 महत्वाचे घटक आहेत, ज्याला आपण आणरे घटक असं देखील म्हणू शकतो, जे आपल्याला बाहेरनं विकत आणावे लागतात. तर हा पीक उत्पादन खर्च कमी करण्यासाठी आपल्याला आज काय करता येईल, हे तर कॉस्ट कटिंग जर आपलं व्यवस्थित रीतीने झालं, पीक उत्पादन खर्च जर आपला कमीत कमी राहिला, तर निश्चितच त्या पिकामधून आपल्याला उत्पन्नाची आणि त्या पिकामधून आपल्याला निव्वळ नफा जो आहे हा आपल्याला चांगला मिळू शकतो. तर पहिला जे आहे की ज्यावर आपला खूप जास्त म्हणजे मोठ्या प्रमाणात खर्च होतो तो घटक म्हणजे बियाणं. आता सोयाबीन, तूर, मूग, उडीद यांचं जर आपण घरचंच बियाणं, आता सगळीकडे देखील ग्राम बीजोत्पादन कार्यक्रमातून देखील प्रोपगंडा सुरू आहे की आपलं घरचंच बियाणं आपण वापरावं. तर हे जे काही पिकं आहेत खरीप हंगामातली, याचं जर आपण घरचंच बियाणं वापरलं तर मात्र आपल्याला जवळपास 30 ते 40% जो खर्च आहे बियाण्यावर होणारा, तो खर्च आपल्याला कमी करता येऊ शकतो.
फक्त आपलं घरचं जे बियाणं आहे हे आपल्याला पूर्णपणे व्यवस्थित स्वच्छ करून घ्यावं लागणार आहे. त्यातलं किडकं, तुटकं, फुटकं हे जे काही बियाणं आहे हे बियाणं सगळं आपल्याला बाजूला करावं लागेल आणि स्वच्छ मोठ्या आकाराचं जे बियाणं आहे हे बियाणं आपल्याला बाजूला काढून घेऊन त्याचा आपल्याला पेरणी करता उपयोग करता येऊ शकतो. मात्र बंधूंनो, पेरणीपूर्वी उगवण शक्तीची तपासणी जी आहे, त्या बियाण्याची उगवण शक्ती किती आहे हे तपासून घेणं हे अतिशय महत्वाचं आहे. जसं आता आपण सोयाबीनचा जर विचार केला तर सोयाबीन मध्ये साधारणपणे 70% उगवण शक्ती असावी. त्याचप्रमाणे तूर, मूग आणि उडीद ही आपली खरीप हंगामातली जी इतर पिकं आहेत यामध्ये 75% उगवण शक्ती असावी. कपाशीचा जर विचार केला तर बीटी कपाशी खालचं क्षेत्र 95% पेक्षा जास्त आहे आणि बीटी कपाशीचं बियाणं जे आहे हे आपल्याला बाजारातून विकत घ्यावं लागतं. जर बियाणं अतिशय दर्जेदार असेल, अतिशय जर चांगलं असेल, याचा देखील कीड व्यवस्थापनामध्ये अतिशय महत्वाचा रोल आहे. बियाणं जर अतिशय छान असेल, जसं तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे की शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. बियाणं जर शुद्ध असेल, बियाणं जर ताकदवर असेल, बियाणं जर किडकं नासकं नसेल, तर मात्र आपल्याला त्यापासून मिळणारं पीक जे आहे, त्यापासून मिळणारं उत्पादन जे आहे हे देखील आपल्याला चांगलं मिळणार आहे. दुसरा एक महत्वाचा खर्चाचा घटक म्हणजे रासायनिक खतावर देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपला खर्च होतो. म्हणून पिकाला जे पीक आपण पेरणार आहोत त्यानुसार जमिनीत अन्नद्रव्याचं प्रमाण किती आहे आणि त्या पिकाला गरज किती आहे यामधली गॅप जर फक्त आपण भरून काढली तर निश्चितच रासायनिक खतावरचा खर्च देखील आपण कमीत कमी ठेवू शकतो. सध्याची परिस्थिती अशी आहे की आपण आपल्या मनाप्रमाणे खत देतो. म्हणजे डीएपीचं एखादं पोतं द्या, 10-26-26 एखादं बॅग द्या, युरिया 25 किलो टाका, पोटॅश 30 किलो टाका. पिकाची गरज तर बघितल्या जाते, पण जमिनीमध्ये अवेलेबल किती आहे याकडे मात्र साफ दुर्लक्ष केलं जातं. त्यामुळे रासायनिक खतांवर आपला जास्त खर्च होतो आणि जी आवश्यकता नसलेली जी आपण खतं टाकतो आहे ती निव्वळ वाया जातात किंवा पिकावर देखील त्याचा अनिष्ट परिणाम होतो. आता गरजेनुसार पिकाची गरज किती आहे आणि जमिनीमध्ये अन्नद्रव्य किती उपलब्ध आहेत यानुसार याचा जर आपण ताळमेळ बसवला, गरजेनुसार जर अन्नद्रव्य पिकाला गेली तर निश्चितच पिकाची सुदृढ वाढ होते आणि उत्पादनात देखील त्यामुळे वाढ होते. आणि असं जे काही सुदृढ पीक, जोमदार पीक वाढलेलं असतं त्यावर कीड आणि रोगांचा देखील प्रादुर्भाव कमी होतो आणि त्यामुळे पीक संरक्षण खर्चात देखील बचत होण्यास मदत होते. आता मातीचा नमुना कसा घ्यावा वगैरे हे सगळं इथे बाजूला आपण आहे, त्यानुसार मातीचा नमुना घेऊन आपण माती तपासणी करून घेणं हे अतिशय गरजेचं आहे. तिसरा आजचा आपला महत्वाचा विषय म्हणजे कीडनाशक फवारणीवरचा खर्च. बंधूंनो, माझ्या शेजारचा शेतकरी फवारणी करतोय म्हणून मी फवारणी करतोय किंवा पेरणी करून झालेली आहे, पीक उडून आलेलं आहे आणि आता सध्या माझ्याकडे दुसरं कुठलंच काम नाही म्हणून मी फवारणी करतोय, तर ह्यामुळे जो आहे हा पिकावरचा पीक संरक्षणाचा जो खर्च आहे संरक्षणाचा खर्च वाढता असतो. हा पीक संरक्षणाचा खर्च जर आपल्याला कमी करायचा असेल तर निश्चितच एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब करणं हे अतिशय गरजेचं आहे. एकात्मिक कीड व्यवस्थापन म्हणजे काय? तर काय नाही, हे फार काही मोठी गोष्ट नाही आहे. वेगवेगळ्या ज्या कुठल्या कीड नियंत्रणाच्या पद्धती आहेत त्या कीड नियंत्रण पद्धतींचा अशा रीतीने वापर करायचा आहे की जेणेकरून किडींचं जे प्रमाण आहे हे आर्थिक नुकसान करण्याच्या पातळीखाली. बंधूंनो, एक गोष्ट लक्षात घ्या, आपल्याला मुख्य उद्देश आहे, आपण कीड नियंत्रण हा शब्दच आपल्याला वापरायचा नाही. मुख्य उद्देश आपला आहे तो म्हणजे किडींचं व्यवस्थापन. या निसर्गामध्ये जसं आपल्याला जगण्याचा अधिकार आहे तसा किडींना देखील आहे, परंतु किडींची संख्या इतपतच असावी की तिने आपल्या पिकाचं आर्थिक नुकसान करू. त्यामुळे मुख्य उद्देश आपल्याला हे लक्षात घ्यायचा आहे की किडींचं व्यवस्थापन हा मुख्य उद्देश आपण लक्षात घ्यायचा आहे, समूळ नायनाट नाही. म्हणून बंधूंनो, एक गोष्ट, एक नवीन मंत्र तुम्ही आजपासून लक्षात घ्या, तो म्हणजे कीड दिसता क्षणी फवारा करण्याच्या ऐवजी गरजेनुसार फवारा. गरज असेल तरच आपल्याला फवारणी कीटकनाशकाची करायची आहे, अन्यथा म्हणजे थोडक्यात काय तर किडींनी आर्थिक नुकसानीची पातळी जोपर्यंत गाठल्या जात नाही तोपर्यंत आपल्याला कीटकनाशकांची फवारणी करायची नाहीये. अशा रीतीने आपण जर एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतीचा जर अवलंब केला तर निश्चितच कीटकनाशकाचा फवारणीचा जो खर्च आहे हा फवारणीचा खर्च देखील आपण कमी ठेवू शकतो. मग एकात्मिक कीड व्यवस्थापन कसं करावं? तर सगळ्यात पहिली पायरी म्हणजे आपल्याला शत्रूची माहिती. जो आपलं नुकसान करतो तो आपला शत्रू, जो आपल्या पिकाचं नुकसान करतो तो देखील आपला शत्रू, कारण त्यामुळे आपलं देखील आर्थिक नुकसान होते.
म्हणून शत्रूची माहिती म्हणजे किडीची ओळख ही पूर्णपणे आपण करून घेणं अतिशय गरजेचं असतं. त्याचप्रमाणे किडीची जर का एकदा ओळख झाली म्हणजे त्याचं जीवनक्रम कशा पद्धतीने आहे, त्याच्या कमजोर अवस्था कोणत्या आहेत, त्याच्या कोणत्या अवस्थेमध्ये आपण नियंत्रणाचे उपाय, व्यवस्थापनाचे उपाय जर आपण व्यवस्थापनाच्या उपायांची जर आपण योजना केली तर आपल्याला चांगल्या पद्धतीने त्याचं व्यवस्थापन करता येईल. हे आपल्याला शत्रूची माहिती ज्यावेळेस होईल त्यावेळेस माहित पडतं. एकदा शत्रूची माहिती झाली की मग आपण त्यांना माझ्या शेतामध्ये कीड येऊच नाही किंवा आलीच तरी किडीचं प्रमाण हे कमीत कमी राहावं ह्याकरता आपण त्या किडीला आपल्या शेतात येण्यापासून प्रतिबंध करू शकतो. मग हे प्रतिबंधात्मक उपाय कोणकोणते आहे? मशागतीय पद्धती आहे, पिकाची फेरपालट आहे, कीड रोग प्रतिकारक जातींचा वापर आहे, पाणी आणि अन्नद्रव्य व्यवस्थापन आहे, शेतीची स्वच्छता करणं आहे. हे प्रतिबंधात्मक उपाययोजना देखील आपल्याला करता येऊ शकतं. तिसरी गोष्ट म्हणजे की पीक वाढीच्या अवस्थेमध्ये ज्यावेळेस किडींचा प्रादुर्भाव होतो त्यावेळेस आपल्याला किडींकरता पिकाचं निरीक्षण करणं हे अतिशय गरजेचं असतं. आणि पिकाचं निरीक्षण केल्यानंतर कीड प्रादुर्भावाचा अंदाज देखील म्हणजे वातावरणानुसार देखील कीड प्रादुर्भावाचा अंदाज आपल्याला बांधता आला पाहिजे. त्याचबरोबर कामगंध सापळे, चिकट सापळे, प्रकाश सापळे यांचा उपयोग करून घेऊन किडीचं प्रमाण आपल्या शेतामध्ये किती आहे हे आपल्याला बघता येऊ शकतं. आणि तर जर ते पुढे वाढणार असेल तर आपल्याला त्याच ठिकाणी त्याचं व्यवस्थापनाची उपाययोजना देखील आपल्याला करता येऊ शकते. म्हणून चौथा जो आहे तो योग्य उपाय निवडणे. मग मी आता यावेळेस कोणता उपाय केला म्हणजे किडीची संख्या ही कमीत कमी राहील ह्याकडे देखील लक्ष देणं आपल्याला गरजेचं ठरतं. आणि सर ते शेवटी मूल्यांकन आणि नियोजन. मी जे काही सर्वेक्षण केलेलं आहे त्याच्या नोंदी, कारण या शेती व्यवसायामध्ये नोंदीला अतिशय महत्व आहे. आणि ह्या आज आपण ज्या नोंदी करून ठेवतो त्यावरूनच आपल्याला पुढे देखील आपल्या पिकाचं नियोजन करता येऊ शकतं. आणि आज जे काही आपले निर्णय असतात त्या निर्णयावरून सक्सेसफुल झालेले असतात त्यावरून आपल्याला पुढे देखील हे निर्णय आपल्याला कामी पडू शकतात. म्हणून सर्वेक्षणाच्या नोंदी आपण तपासायच्या आहेत, बोलायचं आहे इतर शेतकऱ्यांची, जे काही प्रशिक्षण कार्यक्रम असतील ते ऐकायचं आहे, काही लिटरेचर उपलब्ध असेल ते वाचायचं आहे. आणि ह्यावरून आपण सरते शेवटी निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी करणं हे अतिशय गरजेचं आहे. मग सध्याच्या परिस्थितीत आपण काय करू शकतो तर आपण प्रतिबंधात्मक उपाययोजना, शत्रूची माहिती करून घेणे आणि आपल्या शेतामध्ये त्याचा प्रादुर्भाव खरीप हंगामामध्ये कमीत कमी राहावा या प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे हे सध्या आज आपण करू शकतो. मग हा मे महिना आहे. मे महिन्यामध्ये आपण खरीप हंगामाचं नियोजन करत असतो. आता खरीप हंगामाचं नियोजन करत असताना आता मेच्या सुरुवातीचा जर आपण विचार केला तर कपाशीच्या शेवटच्या वेचणीनंतर कपाशीच्या शेतामध्ये बकऱ्या, जनावरं वगैरे ही चारण झालेली असतील, कपाशीचं पीक शेतातून काढून झालेलं असेल, नांगरणी झालेली असेल, परंतु अजूनही काही शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जे काही काडी कचरा पिकाचाच काडी कचरा असेल, जसं पराठ्या असतील, कपाशीचं पीक असेल तर किंवा इतर जो काडी कचरा आहे हे जाळण्याचं काम किंवा त्याच्यापासून कंपोस्ट करण्याचं काम हे सुरू असेल. बंधूंनो, मागच्या वर्षी गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव कपाशीवर खूप मोठ्या प्रमाणात झालेला आहे. त्यामुळे पावसाळ्या अगोदर तुमच्याकडे या पराठ्या कपाशीचे जे काही पराठ्या असतील हे जर शिल्लक असेल तर निश्चितच त्या आपल्याला शेताच्या बांधावर ठेवायच्या नाहीयेत. तर कारण त्यामध्ये देखील किडीचं इनॉक्युलम आहे, त्यामध्ये देखील सुप्तावस्थेतली कीड आहे आणि तिला अनुकूल वातावरण झालं तर ती तुमच्या कपाशीच्या पिकावर हल्ला केल्याशिवाय, आक्रमण केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून पावसाळ्या अगोदरच ह्या ज्या पराठ्या ह्या जाळून संपवणं अतिशय गरजेचं आहे. त्याचप्रमाणे खोल नांगरणी करणं. खोल नांगरणी जर आपल्याकडचं तापमान असतं उन्हाळ्यात 45, 46, 47 डिग्री सेंटीग्रेड पर्यंत जातं. तर ह्या तापमानामुळे किडीच्या ज्या सुप्तावस्था जमिनीमध्ये असतात या सुप्तावस्थांचा देखील नाश होऊ शकतो. त्याचप्रमाणे ट्रॅक्टर वगैरे हे मशागत करत असताना मागं बगळे उडत असतात आणि हे बगळे अशा पद्धतीने किडीच्या ज्या सुप्तावस्था, कोशावस्था असेल तर ह्या ज्या जमिनीमध्ये असतात या जमिनीतल्या कोशावस्था वगैरे ज्या त्या खाऊन किडींचं व्यवस्थापन करत असतात. फक्त बंधूंना आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की ट्रॅक्टरनी किंवा कुठलंही मशागतीचं काम करत असताना हे जर दिवसा केलं तरच पक्षी त्या ठिकाणी येतील. दिवसा फार ऊन आहे आणि त्याच्या मी जर रात्री ट्रॅक्टरनी मशागत करत असेल तर त्यावेळेस मात्र पक्षी त्या ठिकाणी येणार नाही. पण कीटकभक्षी पक्ष्यांनी जर किडींचे कोश खाल्ल्यामुळे त्याचं व्यवस्थापन आपल्याला त्यांच्याकडून करून घ्यायचं असेल तर निश्चितच जे कोणते आता नांगरणी झालेली असेल, नांगरणी नंतरची अजून देखील शेतकऱ्यांच्या काही मशागतीची कामं सुरू आहेत तर ही मशागतीची जी कामं करावी. दुसरं म्हणजे आता पेरणी करत असताना आपण पीक तर ठरवलेलं असेल की मला किती
किती क्षेत्रामध्ये कोणतं पीक घ्यायचंय, सोयाबीन किती क्षेत्रात घ्यायचंय, तुरीचं पीक किती क्षेत्रात घ्यायचंय, कपाशीचं पीक किती क्षेत्रात घ्यायचंय. परंतु त्याच्या जातीची निवड करत असताना, त्याला पेरणी करता ज्या जाती निवडायच्या त्या जातींची निवड करत असताना त्या जर जाती आपण कीड आणि रोगाला सहनशील किंवा प्रतिकारक अशा पद्धतीने जर निवडल्या तर निश्चितच सहनशील असल्यामुळे किडीचा प्रादुर्भाव ते सहन करू शकतील, रोगांचा प्रादुर्भाव ते सहन करू शकतील आणि प्रतिकारक असल्या तर निश्चितच त्या किडींना स्वतःपर्यंत येऊच देणार नाही आणि त्या किडीला ते प्रतिकार करतील आणि त्याच्यामुळे निश्चितच आपल्याला फवारणीचा जो खर्च आहे हा कीडनाशकावरचा जो खर्च आहे हा निश्चितच कमी होईल. म्हणून मुगाचा जर विचार केला तर KM 11-584 ही जी उत्कर्ष नावाची महाबीजची जात आहे 2016 साली प्रसारित झालेली आहे. तर ही येलो मोझॅक रोगाला मध्यम सहनशील जात आहे. याचा जर आपण वापर केला तर मुगावरचा जो येलो मोझॅक रोग आहे ह्या रोगाला आपल्याला थोडंफार हे पीक ते सहन करू शकेल. त्याचप्रमाणे उडदाचा जर विचार केला तर PDKV ब्लॅक गोल्ड म्हणजेच AKU 10-1 ही जी जात आहे ही देखील 2016 साली प्रसारित झालेली आहे. डॉक्टर पंधेकरवी अकोलाने प्रसारित केलेली जात आहे आणि ही देखील येलो मोझॅक विषाणू आणि भुरी रोगास मध्यम, जसं मूग आणि उडीद यावर भुरी रोगाचा देखील थोडं ओलसर ज्यावेळेस वातावरण असतं त्यावेळेस भुरी रोगाचा देखील प्रादुर्भाव होतो. तर भुरी रोगास देखील ही मध्यम वापर आपण करू शकतो. तुरीचा जर आपण विचार केला तर PKV तारा नावाची जी जात आहे तिचं प्रसारण वर्ष 2011 आहे. परंतु ही जी जात आहे ही शेंगा पोखरणाऱ्या अळी आणि शेंगमाशी ह्या किडीस, कारण तुरीवर सगळ्यात जास्त जे नुकसान होतं ते शेंगा पोखरणाऱ्या 3 प्रकारच्या अळ्यांमुळे. तर ही जी जात आहे ही PKV तारा ही शेंगा पोखरणाऱ्या अळीला आणि शेंगमाशीला सहनशील. त्याचप्रमाणे BDN 716 ही मराठवाडा कृषी विद्यापीठाची जी जात आहे ही याचा आपण वापर केला तर ही देखील मर आणि वांझ प्रतिकारक आहे. काही शेतकऱ्यांच्या शेतामध्ये मर रोगामुळे तूर पिकाचं नुकसान होतं, अंडरा लागायला सुरुवात होते आणि ज्यावेळेस शेंगा लागायला सुरुवात होते त्याच वेळेस नेमका मर रोगाचा प्रादुर्भाव होतो आणि मर रोगामुळे देखील पिकाचं नुकसान होतं. त्यामुळे मर आणि वांझ रोगास प्रतिकारक अशी BDN 716 जातीचा वापर केला तरच ह्या रोगामुळे होणारं नुकसान आपल्याला टाळता येऊ शकतं. सोयाबीन मध्ये अगदी 2002 पासून तर 2018 पर्यंत ज्या जाती प्रसारित झालेल्या आहेत ह्या जातींचा आपण इथं बघतो आहोत. तसं आता 2018 मध्ये AMS 1001 पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची येलो गोल्ड नावाची ही जी जात आहे ही जात बऱ्याचशा रोगांना म्हणजे सोयाबीनवरची बरीचशी मूळकूज, खोडकूज, पिवळा मोझॅक इत्यादी रोग आणि त्याचप्रमाणे चक्रभुंग आणि खोडमाशी किडीला ही जातची मध्यम प्रतिकारक आहे. MAS 612 ही विविध किडी आणि रोगास प्रतिकारक आहे. KDS 716 ही जात जी आहे जी राहुरी कृषी विद्यापीठाची आहे. ही फुले संगम नावाची जात 2016 मध्ये प्रसारित झाली. ही चारकोल रट रोगास मध्यम प्रतिकारक आणि किडीच्या प्रादुर्भावास देखील सहनशील आहे. दक्षिण महाराष्ट्राकरता शिफारस आहे. त्याचप्रमाणे KTS 344 जी फुले अग्रणी ही देखील अतिशय चांगली जात आहे. ही तांबेरा रोगास सहनशील आहे आणि ही देखील दक्षिण महाराष्ट्राकरता शिफारसीत आहे. याचप्रमाणे MAS 162, JS 3034, MAS 158, JS 9560 आणि JS 9305 अशा या विविध जाती आहेत ज्या खोडमाशी आणि विविध रोगास आणि चक्रभुंग्यास देखील प्रतिकारक जाती आहेत. ह्यांची जर आपण निवड केली तर निश्चितच मूळकूज, खोडकूज यासारखी जे गोष्टी किंवा खोडमाशी आणि चक्रभुंग्यासारखे ज्या किडी असतील यापासून आपल्या पिकाचं संरक्षण काही प्रमाणात येऊ शकतं. त्यामुळे अशा पद्धतीच्या जातींचा आपण निवड करणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे पेरणीचा कालावधी जो आपण ठरवतो, पेरणीचा कालावधी केव्हा पेरणी योग्य पाऊस होताच. पेरणी योग्य पाऊस झाला की वेळेवर आपल्याला पेरणी करायची. म्हणजे काय तर साधारणपणे 75 mm ते 100 mm पर्यंत जर पाऊस झाला तर त्यावेळेस आपण निश्चितच पेरणी करू शकतो. मात्र गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव टाळण्याकरता आपल्याला पूर्व हंगामी पेरणी जी उन्हाळ्यातली पेरणी आपण ज्याला म्हणतो ती साधारणपणे 15 मे 20 मे पासून सुरुवात होते तर ती आपल्याला टाळायची आहे. परंतु मृग हंगामामध्ये आपल्याला योग्य पाऊस झाला की लगेच आपल्याला कपाशीची देखील पेरणी करायची आहे. त्याचप्रमाणे बंधूंनो आपण सुरुवातीलाच बोललो की रासायनिक खतांचा वापर जो आपल्याला करायचा आहे तो शिफारसीनुसार करायचा आहे. म्हणजे नत्रयुक्त खतांचा जर अतिवापर आपण केला की आम्हाला सगळ्यांना वाटत असतं की माझं पीक अगदी हिरवगार दिसावं, माझं पीक अगदी मोठं दिसावं आणि त्यामुळे आपण काय करतो की नत्रयुक्त खतांचा हा जास्तीत जास्त वापर करतो. तर नत्रयुक्त खतांचा वापर जर आपण
जास्त प्रमाणात केला निश्चितच आपल्या पिकावर रसशोषक किडींचा प्रादुर्भाव वाढतो आणि रसशोषक किडींचा प्रादुर्भाव वाढला की त्यामुळं पानं वाकडी होणे आणि झाडाची योग्य वाढ न होणे, सुदृढ वाढ न होणे आणि इतर रोगांना देखील झाड बळी पडू शकतं. त्याप्रमाणे रसशोषक किडींचा प्रादुर्भाव वाढला की त्याच्यामुळे विषाणूजन्य रोगांचा देखील प्रादुर्भाव आपल्या पिकावर होऊ शकतो. त्यामुळे नत्रयुक्त खतांचा जो वापर हा अतिशय जपून आणि माती परीक्षण करूनच आपल्याला तो करायचा आहे. आणि नत्रयुक्त पुन्हा दुसरा एक नुकसान म्हणजे काय की पिकाची शारीरिक वाढ जास्त होते आणि त्याच्यामुळे नुसतीच शारीरिक वाढ होऊन त्याला फळधारणा जी आहे ही फळधारणा कमी प्रमाणात होते. त्यामुळे रासायनिक खतांचा वापर आपल्याला शिफारसीनुसारच करायचा. आणि पुढचं म्हणजे बीज प्रक्रिया. कुठलंही बियाणं असलं की बीज प्रक्रिया करून त्याला एक संरक्षक कोटिंग आपल्याला देऊनच नंतरच त्याची पेरणी करायची आहे. बीज प्रक्रिया म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, म्हणजे आपण आता सध्या म्हणूया की लसीकरण. आपल्याला आपल्या पिकाचं लसीकरण करायचं आहे. बियाण्याला त्यासाठी आपल्याला लस द्यायची आहे. लसीकरण आता सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव आहे त्यामुळे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे आणि लस देखील मिळत नाहीये. कोविशिल्ड, कोवॅक्सिन ज्या काही लसीकरण आपण लसीकरण करून घेतोय जेणेकरून मला कोरोना रोगापासून माझा बचाव व्हावा. त्याचप्रमाणे खरीप हंगामामध्ये भविष्यात ज्या काही किडी किंवा रोग माझ्या पिकावर येणार आहे त्या किडी आणि रोगांच्या पिकाचं संरक्षण व्हावं ह्याकरता मला माझ्या पिकाचं देखील लसीकरण करून घ्यायचं आहे. मला ते बियाण्याद्वारे माझ्या पिकाचं लसीकरण करून घ्यायचं आहे आणि त्यालाच आपण बीज प्रक्रिया असं. आता बीज प्रक्रिया ही दोन प्रकारे केली जाते. एक तर कीड आणि बुरशीनाशक जे पिकाचं रोगांपासून संरक्षण व्हावं याकरता आपण बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया करतो. पिकांचं भविष्यातील किडीपासून संरक्षण व्हावं याकरता आपण कीटकनाशकांची बीज प्रक्रिया करतो आणि त्याचप्रमाणे पिकांना अन्नद्रव्यांचा पुरवठा व्हावा ह्याकरता आपण जीवाणू संवर्धनाची देखील बीज प्रक्रिया करतो. परंतु ही बीज प्रक्रिया करत असताना जसं बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया करायची आहे, कीटकनाशकांची बीज प्रक्रिया करायची आहे, जीवाणू संवर्धनाची बीज प्रक्रिया करायची आहे, पण ही बीज प्रक्रिया करत असताना एक विशिष्ट क्रम आपण लक्षात ठेवणं अतिशय गरजेचं असतं आणि तो म्हणजे सगळ्यात आधी आपल्याला रासायनिक बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया करायची आहे. त्यानंतर जैविक बुरशीनाशक जर उपलब्ध असेल तसं ट्रायकोडर्मा जैविक बुरशीनाशक उपलब्ध असेल तर जैविक प्रक्रिया करायची आहे. त्यानंतर कीटकनाशकाची बीज प्रक्रिया करायची आहे आणि त्यानंतर मात्र आपल्याला जीवाणू संवर्धन जे नत्रस्फुरत पालाश याचं एकत्रित असेल किंवा वेगवेगळं असेल या जीवाणू संवर्धनाची बीज प्रक्रिया आपल्याला करणं हे अतिशय गरजेचं आहे. मग आता बीज प्रक्रिया कशाची करा? आता कपाशीच्या पिकासाठी आपल्याला कपाशीवर जो मूळ सड आणि जीवाणूजन्य कर्करोग रोगाचा जो प्रादुर्भाव होतो या रोगाच्या व्यवस्थापनाकरता आजच आपण काय काळजी घेऊ शकतो तर कार्बोक्झिन 37% अधिक थायरम 37% हे मिश्र बुरशीनाशक बाजारामध्ये उपलब्ध आहे. हे 3.5 ग्रॅम प्रति किलो बियाण्यास चोळून आपल्याला बीज प्रक्रिया त्याची करायची आणि नंतरच आपल्याला बियाण्याची पेरणी करायची आहे. त्याचप्रमाणे कोणात्मक ठिपके रोगाच्या व्यवस्थापनाकरता आपण कपाशीवरच्या काय करू शकतो तर कार्बोक्झिन 75 WP या बुरशीनाशकाची 2.5 ग्रॅम प्रति किलो बियाण्यास चोळून आपल्याला बीज प्रक्रिया करायची. दुसरं महत्वाचं पीक जे आहे आपल्याकडचं ते म्हणजे सोयाबीन. सोयाबीनवर खोडमा गेल्या 3-4 वर्षापासून जर बघितलं तर विदर्भ भागामध्ये सोयाबीनवर खोडमाशीचा खूप मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव दिसून येतो आणि खोडमाशीमुळे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होते. मग या खोडमाशीच्या व्यवस्थापनाकरता आपल्याला काय करता येईल तर थायमेथाक्झम 30 FS हे जे कीटकनाशक बाजारामध्ये उपलब्ध आहे ते 10 मिली प्रति किलो बियाण्यास चोळून आपल्याला त्याची पेरणी करायची आहे. त्याचप्रमाणे बुंदासड, चारकोल रॉट किंवा इतर जे रोपावस्थेतील कीड आहेत सोयाबीनवर येणारे त्यांच्या व्यवस्थापनाकरता आपल्याला कार्बोक्झिन 37% थायरम 37% WS हे जे मिश्र बुरशीनाशक आहे या मिश्र बुरशीनाशकाची 3 ग्राम प्रति किलो बियाण्यास चोळून आपल्याला बीज प्रक्रिया करायची आहे. त्याचप्रमाणे रोगसड रोगाच्या व्यवस्थापनाकरता आपल्याला थायोफेनेट मिथाइल 450 ग्रॅम अधिक पायराक्लोस्ट्रोबिन 50 ग्रॅम प्रति लिटर FS 2.5 मिली प्रति किलो बियाण्यास चोळून आपल्याला त्याची बीज प्रक्रिया करायची आहे. त्याचप्रमाणे तुरीवरचा जर आपण विचार केला तर रोगाचा प्रादुर्भाव त्यावर होतो आणि याच्यापासून जर आपल्याला आपलं पीक वाचवायचं असेल तर पुन्हा कार्बोक्झिन 37% अधिक थायरम 37% हे मिश्र. आता हे जे मिश्र बुरशीनाशक आहे कापूस, सोयाबीन आणि तूर या तिन्ही पिकाकरता उपयोगी पडतं आणि त्याचा डोस जर आपल्याला फक्त लक्षात म्हणजे एकदाच आपण कार्बोक्झिन 37% अधिक थायरम 37% हे मिश्र बुरशीनाशक आणलं तर सोयाबीन करता त्याचा डोस आहे 3 ग्राम प्रति किलो बियाणे
कापसाकरता त्याचा कपाशी करता त्याचा डोस आहे 3.5 ग्राम प्रति किलो बियाणे आणि तुरी करता त्याचा डोस आहे 4 ग्राम प्रति किलो बियाणे. ह्याप्रमाणे बीज प्रक्रिया आपल्याला करायची आहे आणि आपल्याला आपल्या पिकाची पेरणी करायची आहे. त्याचप्रमाणे जैविक बुरशीनाशकाचा जर आपल्याला वापर करायचा असेल तर ट्रायकोडर्मा या जैविक बुरशीनाशकाचा वापर आपण 8 ते 10 ग्राम प्रति किलो बियाण्यास चोळून आपण बीज प्रक्रिया करून नंतर पेरणी. ही जी काही मी तुम्हाला कीडनाशक आणि बुरशीनाशक सांगितले बाजारात कुठली आता एकदम लक्षात राहत नाही शेतकरी बांधवांच्या, तर कार्बोक्सिन 37% अधिक थायरम 37% हे जे काही हे आपल्याला विटावॅक्स पॉवर धनुकाचं असेल तर विटावॅक्स पॉवर, वॅक्सिनेटर पॉवर, इमावॅक्स, इमिवॅक्स इत्यादी नावानं बाजारात मिळू शकतं. थायफेनाइट मिथाइल 450 ग्राम अधिक पायराक्लोस्ट्रोबिन 50 ग्राम प्रति लिटर हे जे आहे हे झेलोरा नावाने आपल्याला बाजारात मिळू शकतं. किंवा एक पेनफ्लिफेन 13.28 अधिक क्लॅफ्लॉक्सिस्ट्रोबिन 13.28%. हे जे काही एक बुरशीनाशक आहे ह्याचा डोस जो आहे हा 1 मिली प्रति किलो बियाण्याकरता सोयाबीन करता देखील आपण त्याचा वापर करू शकतो. तर हे जे आहे आपल्याला एव्हरगोल या नावाने बाजारामध्ये मिळू शकतं. त्याचप्रमाणे थायमेथॉक्झाम 30 FS हे मी तुम्हाला कीटकनाशक सांगितलं. हे धनुकाचा अरेवा सुपर असेल किंवा एचपीएमचा तम्मा असेल किंवा युपीएलचं रेनो असेल त्यापैकी कुठलंही म्हणजे इथे काही कुठल्या कीटकनाशकाची जाहिरात किंवा हीच कीटकनाशक वापरायची नाही. तो घटक असलेले कीटकनाशक नेमकंच शेतकऱ्यांना त्यावेळेस सापडत नाही म्हणून ही नावं तुम्हाला उदाहरणादाखल दिल्या जाते. त्याचप्रमाणे आता आपल्याला जीवाणू संवर्धनाची बीज प्रक्रिया आपल्याला करणं अतिशय गरजेचं आहे. जीवाणू संवर्धनाची बीज प्रक्रिया करण्याचं कारण काय, तर ठीक आहे आता अन्नद्रव्य आपण पिकांना देतो. आता नत्र जर आपल्याला द्यायचा असेल तर नत्राचा पुरवठा आपण पिकांना युरिया खतातून आपण करू शकतो. युरिया खतातून जर आपण देत असू तर युरियामध्ये जवळपास 46% नत्राचं प्रमाण असतं, परंतु त्यापेक्षाही जवळपास 1.25 पट जास्त नत्र हा आपल्या मुक्त हवेमध्ये आणि याचाच वापर करून आणि हा वातावरणातला जो नत्र हा वातावरणातला नत्र पिकांना उपलब्ध करून देण्याचं काम जे आहे हे रायझोबियम, अझोटोबॅक्टर, अझोस्पिरिलम इत्यादी जे काही जीवाणू आहेत हे जीवाणू करत असतात. आता सोयाबीनचं जर बघितलं तर आपल्याला या अशा पद्धतीने मुळावर गाठी दिसत आहेत. या गाठींमध्ये ते रायझोबियम जीवाणू राहतात आणि सहजीवी पद्धतीने काम करून म्हणजे एकमेकाला सहाय्य करून अवघे धरू सुपंथ या पद्धतीने कार्य करून वातावरणातला नत्र या पिकांना उपलब्ध करून देतात. आणि म्हणूनच आपल्याला एकदल पीक असेल तर त्याकरता अझोटोबॅक्टर आणि द्विदल धान्य जर असेल तर त्याकरता द्विदल पीक जर असेल तर त्याकरता आपल्याला रायझोबियम चा वापर निश्चितच करावा लागणार आहे. परंतु बंधूंनो एक गोष्ट लक्षात घ्या, सोयाबीन करताचं जे रायझोबियम आहे उडीद याकरता रायझोबियम ची वेगळी जात त्याकरता आपल्याला लागते. त्यामुळे एकच रायझोबियम आणून सगळ्या पिकांना आपल्याला चालणार नाही. तर पिकाला नत्र, स्फुरद आणि पालाशी अन्नद्रव्य ही उपलब्ध स्वरूपात मिळतात. आता जमिनीमध्ये फिक्स होणारा, स्थिर होणारा किंवा पिकाला जमिनीमध्ये आपण टाकल्यानंतर इथे अनअवेलेबल फॉर्म मध्ये उपलब्ध फॉर्म मध्ये असणारे सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे स्फुरद. जे आपण स्फुरद जमिनीमध्ये पिकाला दिल्यानंतर जवळपास खूप मोठं त्याचं जे प्रमाण आहे हे अनुपलब्ध स्वरूपात असतं आणि हे अनुपलब्ध स्वरूपात जो स्फुरद आहे हा उपलब्ध करून देण्याचं कार्य जे आहे स्फुरद विरघळवणारे जे जीवाणू हे करत असतात. त्याचप्रमाणे आपल्याकडच्या जमिनी आहेत तर ह्या जमिनीमध्ये पालाशचं प्रमाण खूप जास्त असल्याचं मानलं जातं. त्याचप्रमाणे ते पालाशचं प्रमाण आहे देखील जास्त, परंतु हा पालाश देखील अनुपलब्ध स्वरूपामध्ये मोठ्या प्रमाणात असतो आणि ह्याचं वहन करून पिकाच्या मुळाच्या क्षेत्रात त्याला पिकाला उपलब्ध करून देण्याचं कार्य हे पालाश वहन करणारे जे जीवाणू आहेत हे करत असतात. त्यामुळे पिकाला जीवाणू संवर्धनाची बीज प्रक्रिया करणं हे अतिशय गरजेचं असतं. आता ह्याचा कीड आणि रोगाचा कसा फायदा होऊ शकतो, तर ही सगळी अन्नद्रव्य पिकाला वेळोवेळी मिळाल्यामुळं योग्य प्रमाणात मिळाल्यामुळं पिकाची सुदृढ आणि जोमदार वाढ होते आणि सुदृढ आणि जोमदार वाढलेल्या पिकावर निश्चितच कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव जो हा कमी प्रमाणात होतो. म्हणून जीवाणू खताची जैविक खताची जीवाणू खताची बीज प्रक्रिया करणं हे अतिशय गरजेचं असतं. जीवाणू खताच्या वापरामुळे जवळपास 15% पिकाचं उत्पादन देखील वाढतं. त्यामुळे आता जीवाणू संवर्धनाची बीज प्रक्रिया करायची असेल तर कापूस, ज्वारी, मका इत्यादी एकदल आणि तृणधान्य पिकामध्ये अझोटोबॅक्टर, पीएचबी आणि पालाश वहन करणारे जीवाणू संवर्धन
तर सोयाबीन, तूर, मूग, उडीद इत्यादी द्विदल पिकाकरता रायझोबियम पीएचबी पालाशवन करणाऱ्या जीवाणू संघाची आपल्याला बीज प्रक्रिया करायची आहे आणि त्याचं प्रमाण द्रवरूप स्वरूपात 5 ते 10 मिली प्रति किलो बियाण्यास चोळून बीज प्रक्रिया करायची आहे, नंतर पेरणी करायची आहे. त्याचप्रमाणे नियोजन करत असताना आपल्याला आंतरपीक पद्धतीचा वापर करणं देखील अतिशय गरजेचं आहे. कपाशीमध्ये मूग किंवा उडीद किंवा सोयाबीन मध्ये ज्वारी इत्यादी. आता हे कशासाठी, तर ह्यामुळे आपल्या शेतामध्ये जैवविविधता ठिकाणी जास्तीत जास्त राहते आणि पिकावरच्या किडी ज्या आहेत त्या किडींवर जगणारे जे परोपजीवी आणि परभक्षी कीटक असतात, हे परोपजीवी आणि परभक्षी कीटकांचं संवर्धन त्या ठिकाणी होतं आणि काट्याने काटा काढावा ह्या उक्तीप्रमाणे आपल्या पिकावरच्या किडींचं परस्परच व्यवस्थापन हे होत राहतं आणि त्याकरता आपल्याला आंतरपीक पद्धतीचा वापर. आता तुम्ही बघितलेलं असेल की जुन्या काळी देखील कपाशीच्या शेतामध्ये चवळीची किंवा त्याला बरबटी म्हणतो आपण, कावपी, त्याची ओळ असायची आणि त्यावर मावा खूप मोठ्या प्रमाणात यायचा. मावा त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात आल्यानंतर माव्याला खाण्यासाठी तिथे लेडीबर्ड पिकर नावाचे परभक्षी कीटक यायचे आणि तिथला मावा संपला की ते कपाशीवरील देखील मावा खाण्यास मदत करायचे आणि कपाशीवरील माव्याचं प्रमाण जे आहे कमीत कमी राहायचं. त्याचप्रमाणे सापळा पिकाच्या लागवडीचं देखील आपल्याला नियोजन करणं हे अतिशय गरजेचं आहे. जसं कोणाला पकडायचं असलं तर जसं आपल्या घरात जर उंदीर झाले तर आपण त्याकरता सापळा लावतो आणि त्या सापळ्यामध्ये आमिष ठेवल्या जातं आणि आमिष ठेवल्यानंतर त्या ठिकाणी तो उंदीर सापळ्यात येऊन अडकतो. त्याचप्रमाणे आपल्या पिकावर ज्या किडी येणार आहेत त्या किडींचं व्यवस्थापन करण्याकरता त्या किडींची जी आवडतं अन्न आहे हे आपण आपल्या पिकाच्या जर चहूभोवताली जर लावलेलं असेल तर कीड आपल्या मुख्य पिकावर जाण्याच्या आधी त्या सापळा पिकावर येईल, कारण ते त्याचं आवडतं खाद्य आणि त्या ठिकाणी ज्यावेळेस असेल तर त्याच ठिकाणी आपल्याला त्या किडीचं व्यवस्थापन करता येऊ शकतं. मग सोयाबीन असेल किंवा तूर मूग उडीद असेल किंवा आपला कपाशी असेल याकरता मग सापळा पीक म्हणून काय वापर करू शकतो, तर त्यामध्ये चहूबाजूने आपल्याला एरंडी लावता येऊ शकेल, सूर्यफुलाची एक ओळ पेरता येईल, बरबटी किंवा चवळी आपल्याला कपाशीत लावता येईल, त्याचप्रमाणे झेंडू देखील आपल्याला त्या ठिकाणी लावता येईल. तर अशा पद्धतीची जर आपण पिकं त्या ठिकाणी लावलेली असली तर सगळ्यात आधी अंडी त्या आवडत्या पिकावर दिल्या जातील, सापळ्याच्या ठिकाणी दिल्या जातील आणि त्याच ठिकाणी आपण त्या किडीचं व्यवस्थापन अतिशय चांगल्या पद्धतीने त्याच ठिकाणी फवारणी करून किंवा त्याच ठिकाणचे अंडीपुंज नष्ट करून आपण किंवा अळी लहान असतानाच त्याच ठिकाणी आपण त्या अळ्यांचं व्यवस्थापन खूप चांगल्या पद्धतीने करू शकतो. त्यानंतर स्वच्छ मशागत करणं, कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव जर आपल्या पिकामध्ये कमीत कमी ठेवायचा असेल तर स्वच्छ मशागत करणं हे अतिशय गरजेचं. पेरणीपूर्वीचा जर विचार केला तर आधीच्या पिकांची दसकट असतील किंवा अवशेष त्याचे असतील हे गोळा करून आपल्याला नष्ट करायचे आहेत आणि पेरणीनंतरचा जर विचार केला तर आपल्या पिकावर ज्या किडींचा प्रादुर्भाव होतो त्यांची पर्यायी जी खाद्य पिकं आहेत की जी आपल्या शेताच्या बांधावर उगवलेली असतात, तर अशा बांधावरील त्यांच्या पर्यायी खाद्य पिकाचा देखील नाश करणं हे अतिशय गरजेचं असतं. उदाहरणार्थ जसं आता गाजर गवत आहे, पांढरी फुली आहे, आगाडा आहे, केणा आहे, दुधी आहे, रुई आहे, तर अशा पद्धतीची जी पर्यायी खाद्य पिकं आहेत यांचा नाश करणे देखील आपल्याला गरजेचं असतं. त्याचप्रमाणे आपल्या पिकामध्ये जसं भाजीपाला आणि फळबागेत तर खूप मोठ्या प्रमाणात, कारण जिथे ओलीत जास्त असते त्या ठिकाणी हुमणी किडीचा प्रादुर्भाव देखील खूप मोठ्या प्रमाणात असतो. तर हुमणी आपल्या सगळ्यांना माहिती आहे, हुमणी एक बहुपक्षी प्रकारची कीड आहे आणि याला आपण आहे किंवा मुळे खाणारी अळी आहे या नावाने ओळखतो आणि ही जी किड आहे ही ओलसर रेताळ जमिनीवर काळ्या खसदार जमिनीमध्ये देखील आढळते आणि त्याचप्रमाणे ओलिताखालील जे पीक असेल त्या पिकात मात्र ही खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसून येते. आता या हुमणी किडीची नुकसान करणारी जी ही अळी अवस्था जी आहे ही अळी अवस्थाच ही जमिनीमध्ये सगळ्यात जास्त काळ म्हणजे जवळपास 5 ते 6 महिने ही जमिनीच्या आतमध्ये असते आणि जमिनीच्या आतमध्ये पिकाची मुळं खाऊन नुकसान करते. त्यामुळे आपल्याला ही अळी नेमकी कुठे आहे हे आपल्याला वरून दिसत नाही आणि त्यामुळे आपण तिचं व्यवस्थापन योग्य रीतीने करू शकत नाही. ह्या अळीला ओळखण्याची खूण म्हणजे काय की मळकट पांढऱ्या रंगाची अळी असून बदामी रंगाचं कथ्या रंगाचं डोकं असतं आणि ही इंग्रजी सी आकाराची आपल्याला दिसते. त्याचप्रमाणे ही अळी जमिनीत राहून मुळं खाते आणि मुळं खाल्ल्यामुळे काय होतं की वर हे जे पिकाला अन्नद्रव्य पाणीच मिळत नाही आणि तेच होतं, पानं मलूल होतात, कोमेजतात, हळूहळू पिळतात आणि मरायला लागतात. ज्यावेळेस आपण ते पीक उपटून पाहतो, उपटून पाहिल्यानंतर त्याला
मुळं खाल्लेली आपल्याला त्या ठिकाणी दिसतात आणि ते झाड जे आहे ते सहजच उपटून येतं. आता नेमकी ती अळी आहे कुठे? आता त्याच ठिकाणी जर आपण उतरून थोडंसं बघितलं तर आपल्याला खाली ती अळी सापडते देखील. परंतु जमिनीच्या खाली शेतामध्ये कोणकोणत्या ठिकाणी ती अळी आहे ती आपल्याला दिसत नसल्यामुळे अशा अदृश्य शत्रूचं आपल्याला व्यवस्थापन करणं जे आहे हे अतिशय कठीण जातं. सोयाबीन मध्ये देखील बघा इथे फोटोग्राफ मध्ये आपल्याला दिसते. तुरीमध्ये देखील मुळाच्या खाली अशा पद्धतीची अळी दिसते. हरभऱ्यावर देखील याचा पिकावर देखील हळदीसारख्या पिकावर देखील याचा खूप मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होतो आणि एकदा का याच्या भुंगेऱ्यांनी जमिनीच्या आतमध्ये अंडी दिली की मात्र या अळीचं व्यवस्थापन करणं हे अतिशय कठीण जातं. म्हणून या हुमणीचा जीवन आपल्याला माहित करून घेणं खूप गरजेचं आहे. हुमणीचा जीवनक्रम हा 4 अवस्थांचा असतो. ही अंडी अवस्था ही जमिनीच्या आतमध्ये असते. त्यानंतर अळी अवस्था ही सगळ्यात नुकसानकारक अवस्था आहे आणि हीच सगळ्यात नुकसानकारक अवस्था जवळपास 5 ते 6 महिने ही जमिनीच्या आतमध्ये असते आणि आपल्या पिकाचं नुकसान करत असते. त्यामुळे आणि ही आपल्या निदर्शन दिसत नाही आपल्याला, त्यामुळेच हिचं व्यवस्थापन करणं देखील खूप कठीण जातं. त्यानंतर कोशावस्था आहे आणि प्रौढावस्था. ही प्रौढावस्था यातली अंडी, अळी आणि कोश ह्या तीनही अवस्था जमिनीच्या खाली असतात. त्यामुळे आपल्याला तिचं व्यवस्थापन करणं फार कठीण जातं किंवा किंबहुना आपण ते व्यवस्थापन योग्य रीतीने करू शकत नाही. परंतु प्रौढावस्था जी आहे ही प्रौढावस्थाच फक्त जमिनीच्या वर असते. त्यामुळे या प्रौढावस्थेतच तिचं व्यवस्थापन करणं अतिशय गरजेचं आहे. तर पूर्ण अळीची जर अवस्था असेल तर ही जवळपास त्या अवस्थेपासून तर मोठी होईपर्यंत कोशात जाईपर्यंत ही जवळपास 6 ते 8 महिन्याची अवस्था असते. पहिल्या ज्या 2 अवस्था या साधारणपणे 25 ते 30 दिवसात पूर्ण होतात आणि नंतर मोठी एकदा अळी झाली की खूप मोठ्या प्रमाणामध्ये पिकाची मुळं खाऊन पिकाचं नुकसान करायला सुरुवात करते. प्रौढावस्था जी आहे ही प्रौढावस्था आता शेवट ही योग्य वेळ आहे. मे महिन्याच्या शेवटी किंवा जूनच्या सुरुवातीस रोहिणी नक्षत्र लागायला रोहिणी नक्षत्राचा पाऊस आता आपल्याकडे पडायला सुरुवात होईल. ज्या वेळेस रोहिणी नक्षत्राचा पाऊस पडतो, रोहिणी नक्षत्राचा किंवा त्याला आपण वळवाचा पाऊस देखील म्हणतो, हा वळवाचा चांगला पाऊस एकदा सुरू झाला की जमिनीतील सुप्तावस्थेतले जमिनीतले जे कोशावस्थेतले जे भुंगे आहेत भूमीचे हे सूर्यास्तानंतर म्हणजे बघा या ठिकाणी देखील त्यांनी स्वतःला संरक्षणाची सोय केलेली आहे. शेतकरी घरी गेल्यानंतर साधारणपणे या दिवसात सूर्यास्त संध्याकाळी 7 वाजता वगैरे होतो. संध्याकाळी 7 नंतर हे भुंगेरे सूर्यास्तानंतर जमिनीच्या बाहेर निघतात आणि बांधावरील जी काही कडुनिंब, बाबूळ, बोर इत्यादी झाडाची पानं खायला सुरुवात करतात. यांनी पानं खायला सुरुवात केली की तो खाल्लेला जो भाग आहे हा अर्धचंद्राकृती आपल्याला तिथे दिसतो. आणि संध्याकाळी साधारणपणे 7 ते 10:30 पर्यंत जमिनीमधून जास्तीत जास्त भुंगेरे हे बाहेर पडतात आणि पानं खात असतानाच तिथे नर आणि मादी भुंगेऱ्याचं मिलन होतं आणि नर मादी भुंगेऱ्याचं मिलन झाल्यानंतर सूर्योदयापूर्वीच हा मादी भुंगेरा जो आहे मिलन झालेला मादी भुंगेरा हा ओल्या मातीमध्ये खोलवर जमिनीमध्ये जातो आणि तिथे मग तो अंडी घालायला सुरुवात करतो. म्हणजे फक्त 1 दिवस तो त्या ठिकाणी बाहेर आहे आणि तो एका दिवसामध्ये तिथे मिलन झाल्यानंतर तो भुंगेरा एकदा आतमध्ये गेला ओल्या मातीमध्ये की मात्र त्याचं व्यवस्थापन करणं हे अतिशय कठीण जातं. आणि मादी भुंगेरा जो आहे साधारणपणे 98 ते 109 दिवसापर्यंत जगतो आणि अगदी म्हणजे 4-4, 6-6च्या बॅच मध्ये या ठिकाणी 4-6 अंडी, त्या ठिकाणी 4-6 अंडी, अगदी साबुदाण्याच्या आकाराची अशी पांढरट अंडी असतात. अशा पद्धतीची अंडी जमिनीमध्ये द्यायला पॅचेस मध्ये ती अंडी द्यायला सुरुवात करतो. सरळ एका रेषेत असतात किंवा मग आजूबाजूला पॅचेस मध्ये देतो. मात्र नर भुंगेरा जो आहे हा मिलनानंतर लगेच मरून जातो. हे बघा ही पानं खाताना आपल्याला दिसत आहेत कडुलिंबाच्या झाडावर देखील हे भुंगेरे येतात. त्यामुळे ही जी भुंगेरा अवस्था जी बाहेर आहे या भुंगेरा अवस्थेमध्येच या किडीचं व्यवस्थापन करणं हे अतिशय गरजेचं आहे. आता तिसऱ्या अवस्थेतली मोठी झालेली वेळी रासायनिक कीटकनाशकांना देखील साथ देत नाही आणि त्यामुळे रासायनिक कीटकनाशकांवर जास्त आपल्याला विसंबून राहता येत नाही. आणि पुन्हा हा आपल्याला दिसत नाही, उगाच हवेत गोळ्या चालवल्यासारखं होतं. त्यामुळे जमिनीच्या आतमध्ये आहे आणि तिला रासायनिक कीटकनाशक देखील त्या ठिकाणी आपण त्याची प्रक्रिया कशा पद्धतीने करणार. म्हणूनच किडीनी अंडी घालण्यापूर्वीच म्हणजे मादी भुंगेऱ्यांनी मिलन होऊन तो जमिनीत जाण्यापूर्वीच आपल्याला त्यांचं व्यवस्थापन करणं हे अतिशय गरजेचं असतं. आता हुमणी व्यवस्थापनाची उपाययोजना कशा पद्धतीने करू शकतो तर मशागतीय पद्धती. मला सांगितलं की हे मशागतीय पद्धत आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. खोल नांगरणी केली
की मग ते भुंगेरे जे कोशावस्थेतले आहेत त्यांचे जे कोश आहेत वर येतील, कीटक भक्षी पक्ष्यांनी ते किडीचे कोश खातील आणि भुंगेऱ्याचं प्रमाण कमी होऊ शकतं. निश्चितच 2 वेळा जर नांगरणी जर केली तर हुमणीचं साधारणपणे 70% व्यवस्थापन आपल्याला मिळू शकतं. त्याचप्रमाणे हुमणी व्यवस्थापनाच्या ज्या इतर मशागतीय पद्धती ज्या आहेत त्यामध्ये शेतात पूर्ण कुजलेल्या शेणखताचा वापर, कारण शेणखतात देखील जे अर्धवट कुजलेले सेंद्रिय पदार्थ असतात, असं कच्चं शेणखत जर असेल तर त्या ठिकाणी देखील हुमणी खूप मोठ्या प्रमाणात असते आणि तिथून आपल्या शेतामध्ये हुमणीच्या अळ्या जाऊ शकतात. म्हणून पूर्ण कुजलेल्या शेणखताचाच वापर करणं गरजेचं आहे आणि शेतामध्ये जर प्रति एकरी 2 टन निंबोळी ढेप साधारण फक्त हे कसं आहे की जे हाय व्हॅल्यू क्रॉप ज्या ठिकाणी आपण घेतो त्या ठिकाणी आपण 2 टन निंबोळी ढेपेचा सतत 2 ते 3 वर्ष वापर केला तर मात्र हुमणी किडीची संख्या जी आहे ती आटोक्यात येऊ शकते. पिकाची फेरपालट करणं गरजेचं आहे, आंतरमशागत गरजेची आहे. त्याचप्रमाणे खरीपातील पीक काढणीनंतर नांगरणी गोठवणी जी काही करायची असेल पुढचं पीक घेण्यापूर्वी ते जर केलं आणि शेताची स्वच्छता राखून तणांचा जर बंदोबस्त केला तर आपण मशागतीय पद्धतीद्वारे देखील किडीचं व्यवस्थापन करू शकतो. त्याचप्रमाणे आपल्याला माहिती आहे की प्रकाशाकडे हे भुंगेरे देखील आकर्षित होतात. म्हणून रात्रीच्या वेळेला ज्या वेळेस हे भुंगेरे वळवाचा पाऊस पडल्यानंतर ज्या वेळेस हे भुंगेरे कडुनिंब बांधावरचे जर कडुनिंब असेल किंवा बोर असेल बाभळ असेल या झाडांवर पानं खाण्याकरता आलेले असतात त्याच वेळेस आपल्याला जर तिथे आपण आधी प्रकाश सापळे जर लावलेले असतील तर हे प्रकाश सापळ्यांकडे हे किडीचे भुंगेरे त्या ठिकाणी आकर्षित होतील आणि असे आकर्षित झालेले भुंगेरे आपण जमा करून केरोसिन युक्त पाणी किंवा कीटकनाशक युक्त पाण्यामध्ये टाकून आपण निश्चितच त्यांचा नाश करू शकतो. आणि पूर्ण रात्रभर देखील हे प्रकाश सापळे सुरू ठेवण्याची गरज नाही, तर संध्याकाळी 7 ते रात्री 10 पर्यंत 10:30 पर्यंत जरी हे प्रकाश सापळे सुरू ठेवले तरी देखील मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला हुमणीचे भुंगेरे त्या ठिकाणी पकडता येऊ शकतील. त्याचबरोबर आपण ते झाडावरचे जे भुंगेरे आहेत ते मोठ्या बांबूला जर हुक लावला आणि ते जोराने जर फांद्या हलवल्या तर ते भुंगेरे बरेचसे खाली पडतील. हे देखील वेचून आपण त्यांचा नाश करू शकतो. ज्या भागामध्ये हुमणीचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणात आहे त्या ठिकाणी पूर्ण गावाने जर ही सामूहिक पद्धतीने जर उपाययोजना केली तर निश्चितच हुमणीचा व्यवस्थापन हे आपण अतिशय चांगल्या पद्धतीने प्रकाश सापळे आपल्याला लावता येतील. तसंच एरंडी आंबवण सापळा देखील हा एक शेतकऱ्यांनी शोध काढला आहे. एरंडी आंबवण सापळ्याचा देखील आपण वापर करू शकतो. हा सापळा तयार करण्यासाठी एरंडीच्या 2 किलो बिया ज्या आहेत आपल्याला त्यांची भुकटी करायची आहे. त्यामध्ये 2 ग्लास ताक टाकायचं आहे, 50 ग्राम बेसन टाकायचं आहे आणि ही 5 ते 6 लिटर पाण्यामध्ये साधारणपणे 2 दिवस त्याला सडू द्यायचं आहे. आणि हे असं सडलेलं त्या दिवशी काय करायचं की मातीची जी मडकी असतात वाया गेलेली घरी पडलेली असतात ती मातीची मडकी एका एकर क्षेत्रावर 5 मडकी आपल्याला ती त्याच्या गळ्यापर्यंत अशी जमिनीमध्ये काढायची आहे आणि त्यामध्ये हे एरंडीचं आंबवण केलेलं हे त्यामध्ये टाकायचं आहे. त्याकडे हे भुंगे आकर्षित होतात, त्याच्या वासाने ते भुंगे त्याकडे आकर्षित होतात आणि त्या पाण्यात पडून मरतात. तर ही देखील कमी खर्चाची पद्धत आपण एरंडी आंबवण सापळ्याची वापरू शकतो. जैविक पद्धती देखील आहेत, त्यामध्ये या किडींना रोगग्रस्त करणाऱ्या ज्या बुरशी आहेत यांचा वापर आपण करू शकतो. जसं उपलब्धतेनुसार अर्थात मेटारायझम एनिसोप्ली आहे या बुरशीचा वापर 4 किलो प्रति एकर याप्रमाणे आपल्याला जमिनीतून किंवा शेणखतात मिसळून देखील याचा वापर आपल्याला करता येऊ शकतो. कारण किंवा ड्रिपने देखील आपल्याला जे फळबागा असतील किंवा इतर हळदीसारखी किंवा इतर मिरचीसारखे हाय व्हॅल्यू क्रॉप्स असतील आणि त्या ठिकाणी जर आपल्याला असेल तर एकरी 2 लिटर लिक्विड मध्ये जे आहे हे देखील आपण ड्रिप किंवा ड्रिंचिंग द्वारे त्याचा आपल्याला वापर करता येऊ शकतो. आणि उपलब्ध असल्यास हेटेरोरॅप्टिटिस या सूत्रकृमींचा देखील आपल्याला वापर या किडीच्या व्यवस्थापनाकरता निश्चितच करता येऊ शकतो. तेव्हा बंधूंनो आपल्याला भविष्यात आपल्या खरीप हंगामामध्ये आपल्या पिकावर किडींचा प्रादुर्भावच होऊ नये किंवा प्रादुर्भाव झाला तरी हा कमीत कमी राहावा. आर्थिक त्यांची संख्या जी आहे ही किडींची आर्थिक नुकसान करण्याच्या पातळीखाली राहावी ह्याकरता आजच आपण ह्या पद्धतीच्या ज्या उपाययोजना आहेत या उपाययोजना आपण मशागतीय पद्धत बघितली आहे, आपण बीज प्रक्रिया बघितलेली आहे, इव्हन जीवाणू संवर्धनाची बीज प्रक्रिया आहे. त्याचप्रमाणे हुमणीचं व्यवस्थापन आजच आपल्याला कसं करता येऊ शकतं, कारण ही राईट वेळ आहे, ही योग्य वेळ आहे की ज्या वेळेस आपण आपल्या शेतात भविष्यात होणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव निश्चितच कमी करू शकतो आणि पीक संरक्षणावरचा होणारा जो खर्च आहे हा निश्चितच आपण कमीत कमी करू शकतो. आणि ह्या उपायांचा अवलंब करून आपण पीक संरक्षणावरचा खर्च आपण कमीत कमी करावा असं मी आपल्या सर्व शेतकरी बांधवांना आवाहन करतो.
आणि आपल्याला खरीप हंगामाकरता शुभेच्छा देतो. आपण सगळ्यांनी काळजी घ्यावी, सुरक्षित राहावं. धन्यवाद, नमस्कार. आपली काही प्रश्न असतील आपण निश्चित विचारू शकतो. सुजाता म्हणून आहेत. बोला सुजाता. अनम्यूट करा सर मॅडम. मॅडम तुमचा आवाज येत नाहीये. अजून कोणाला काही क्वेश्चन असेल तर विचारू शकता रेज हँड वर क्लिक करून. तर मॅडम अनम्यूट करता का? आय थिंक क्वेश्चन नाही आहेत कोणाचे सर. एक मिनिट. परमिशन सर. किंवा तुम्ही चॅट बॉक्स मध्ये पण क्वेश्चन आन्सरचे क्वेश्चन विचारू शकता. सर तुम्हाला रिप्लाय देतील. सतीश म्हणून आहेत, बोलू शकता. हॅलो. हा नमस्कार, बोला. सर आपण ट्रायकोडर्मा खतासोबत, पेरणीच्या खतासोबत टाकू शकतो का? नाही, आपल्याला ट्रायकोडर्मा रासायनिक खतासोबत नाही टाकता येणार, कारण ते रसायन आहे आणि ट्रायकोडर्मा हा जैविक आहे. तर त्यामुळे आपल्याला खतासोबत टाकता येणार नाही. परंतु आपल्याला जर तो ट्रायकोडर्मा जमिनीत टाकायचा असेल, जी काही जमिनीद्वारे जी काही रोग आपल्या पिकांना होतात त्यांच्या व्यवस्थापनाकरता, किंवा जसं आपण बघतो की तुरीमध्ये मर रोगाचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणात होतो, त्याचप्रमाणे नंतर पुढे गेलं की हरभऱ्यामध्ये देखील मर रोगाचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणात होतो. याचा अर्थ काय की आपल्या जमिनीमध्ये फिझेरियम नावाची जी बुरशी आहे, ही बुरशी स्थापित झालेली आहे आणि त्याकरता तिचं व्यवस्थापन करण्याकरता किंवा इतरही जी पिकांमध्ये रोग निर्माण करणाऱ्या जमिनीतल्या ज्या बुरशी आहेत त्यांचं व्यवस्थापन करण्यासाठी आपण ट्रायकोडर्मा युक्त शेणखत तयार करू शकतो. अर्थात त्याची जी पद्धती आहे, आपल्याला सध्याचा जो आहे म्हणजे साधारणपणे टेम्परेचर डाऊन झालं की, म्हणजे जूनचा पहिला आठवडा आपण म्हणूया, ज्यावेळेस वळवाचा पाऊस वगैरे झालेला असतो, त्यामुळे टेम्परेचर डाऊन झालेलं असतं. तर अशा वेळेस चांगलं कुजलेलं, म्हणजे पूर्णपणे कुजलेलं जे शेणखत आहे, ज्यातली उष्णता निघून गेलेली आहे, हीट निघून गेलेली आहे, अशा पद्धतीचं शेणखत आपण झाडाखाली सावलीमध्ये ते ठेवावं आणि सावलीमध्ये ठेवल्यानंतर त्यामध्ये ट्रायकोडर्मा मिक्स करावा. जिथे कुठून चांगल्या क्वालिटीचा आपल्याला ट्रायकोडर्मा मिळेल त्या ठिकाणी ट्रायकोडर्मा आणून तो त्या ठिकाणी मिक्स करावा आणि त्याला पोत्याने झाकून ठेवावं. म्हणजे पॉलिथिनचं नको, ती कापडी पोती जी असतात ना, त्यांनी झाकून ठेवावं आणि ते शेणखत ओलसर राहील असं पाहावं. आणि 2-3 दिवसानंतर त्यामध्ये पुन्हा मिक्सिंग करावं त्याचं, जेणेकरून काय होईल की या 8 ते 10 दिवसामध्ये त्यातले जे सेंद्रिय पदार्थ आहे त्यावर ट्रायकोडर्माचं गुणन होईल, ट्रायकोडर्मा मल्टिप्लाय होईल आणि असं ट्रायकोडर्मा युक्त जे शेणखत आहे, ट्रायकोडर्मा युक्त शेणखत ज्या भागामध्ये आपल्याला
मर रोगाचा प्रादुर्भाव दरवर्षी, कारण आपल्या शेतामधले काही पॅचेस असतात की त्या ठिकाणी आपल्याला मर रोगाचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणात दिसून येतो. तर अशा ठिकाणी जांभूळबाईपूर्वी म्हणजेच पेरणीपूर्वी जे तण मारण्याकरता आपण जे एकदा सपाटीकरण करण्यासाठी जे मशागत करतो, तर त्यावेळेस जरी असं शेणखत त्या ठिकाणी जर मिसळून दे, कारण त्यावेळेस काय असतं, जमिनीमध्ये ओल पण असते, वातावरणात टेम्परेचर पण कमी असते. तर अशा वेळेस आपण ते जमिनीत जर मिसळून दिलं तर ते जमिनीत चांगल्या पद्धतीने मिसळलं जाईल. किंवा त्यावेळेस जर नाही मिसळता आलं तर ज्यावेळेस आपण आंतरमशागत करतो त्यावेळेस पुढे असं ट्रायकोडर्मा युक्त शेणखत फेकून आपण नंतर मागणं जरी आपण आंतरमशागत केली तरी देखील ते जमिनीत मिसळल्या जातं. ट्रायकोडर्मा जमिनीत मिसळल्या जातो आणि खरीप हंगामातले जे काही सतत 2-3 महिने, जवळपास 3-3.5 महिने जमिनीमध्ये ओल असते, तर या ओलीमुळे या ट्रायकोडर्माची वाढ आपल्या जमिनीमध्ये चांगल्या पद्धतीने होऊ शकते. धन्यवाद सर. अजून कोणाची काही क्वेश्चन असेल ते विचारू शकता. सर आपण 2 मिनिटं वाट बघूया. काही क्वेश्चन असतील किंवा रेज हँड किंवा चॅटवर कोणी पाठवत असेल तर. ठीक आहे. सर चॅटमध्ये एक क्वेश्चन आलाय, सतीश यांचाच आहे. हा, हा. पेरणीनंतर लगेच तणनाशक फवारणी योग्य आहे का? हो, आपण करू शकतो. पेरणीनंतर लगेच आता त्यामध्ये उगवणपूर्व म्हणजे तणनाशकाचे वेगवेगळे प्रकार जे असतात, तर त्या प्रमाणे आपण कुठलं तणनाशक वापरतोय. उगवणपूर्व जर तणनाशकाची जर आपण वापर करत असू तर पेरणीनंतर 48 तासाच्या आत त्या जमिनीत ओल असणं गरजेचं आहे आणि त्या ठिकाणी आपण तणनाशकाची फवारणी करू शकतो. तसंच उगवण पश्चात आपण तणनाशकाचा, जसं सोयाबीन मध्ये वगैरे जो आपण वापर करतो, तर इमॅजिन वगैरे, इमॅजिन प्लस इमॅजिन मॉक्स हे देखील बाजारामध्ये उपलब्ध आहे. इमॅजिन हायपर देखील बाजारामध्ये उपलब्ध आहे. हे सोयाबीन मध्ये फवारणी करण्याकरताची तणनाशक आहेत. तर ही जी तणनाशक आहेत ही साधारणपणे तण 2 पानावर असताना, म्हणजे 15 दिवस ते 21 दिवसापूर्वी हे तणनाशकाची सोयाबीन मध्ये फवारणी करणं हे अतिशय महत्वाचं असतं आणि त्याच्यामुळे आपल्याला चांगलं कंट्रोल मिळू शकतं. चांगलं त्याचं तणांचं व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने होऊ शकतं. उगवणपूर्व जर तणनाशक आपण मारत असतो तर पेरणीनंतर, परंतु पीक उगवणीच्या पूर्वी पेरणीनंतर 48 तासाच्या आत मारण्याची जी तणनाशक असतात त्याचा वापर आपण तिथंच लगेच करू शकतो. ओके सर, अजून काही क्वेश्चन नाही आहेत तर आपण इथे थांबूया.
अतिशय उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. किसान शेतीतील नव्याची ओळख करून घ्या. तज्ञांशी थेट संवाद साधा. किसान ॲप